बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप करण्याचे आदेश असतानाही सोलापुरात मफतलाल कंपनीचे मक्तेदार प्रकाश घोडके हे केगाव गोडाऊन येथे प्रत्येक कामगारांकडून 1500 रुपये घेऊन भांडी वाटप करत आहेत। हा गंभीर गुन्हा असून मक्तेदार प्रकाश घोडके यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही इतके निवेदन दिलं की त्याचा संख्या देखील सांगता येत नाही। आज प्रामुख्यानं बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्याचा जी योजना आहे ती भांडी मोफतमध्ये द्यायला पाहिजे असे अध्यादेश आहे। असे असताना सोलापुरातील केगाव या ठिकाणी या गावातील अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या पाठीमागे गोडाऊन आहे भांडी वाटपाचं। मफतलाल कंपनीच्या माध्यमातून सोलापूरला प्रकाश घोडके यांना प्रतिनिधी दिले। याला त्यांनी प्रत्येक बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी द्यायचे सोडून प्रत्येकाला 1000 ते 1500 रुपये घेत आहेत। हे अत्यंत चुकीचे, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपीचे आहे। ताबडतोब या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालून ते प्रकाश घोडकेला ताबडतोब अटक करावं असं बांधकाम कामगारांच्या माध्यमातून बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून विष्णू कारंपुरी महाराज मी यांना कलेक्टरने विनंती करतो। यावेळी उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला सदस्या रेखा आडके, वैशाली बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले।